आता पाहूया ईशान्य दिशा ही कशी असावी. तर तुमची ईशान्य दिशा ही अगदी नेटनेटकी, स्वच्छ, क्लटर फ्री आणि तिथे जड वस्तू नसाव्यात. ईशान्य दिशा ही एकदम हलकी फुलकी असावी आणि तिथे तुम्हाला तुमचं देवघर ठेवलं तर अतिशय उत्तम परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळतात. ईशान्य दिशेमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी अनुभवायला मिळतात हे आपण पाहणार आहोत. तर ईशान्य दिशेमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुमची मनशांती राहत नाही. सतत मनामध्ये विचार येणे, ते विचार वाईट दिशेने जाणे किंवा त्याला काही अर्थ नसणे, ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, त्या गोष्टी सतत चालू असतात. कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, कारण निर्णय घेण्याची क्षमताच आपण हरवून बसतो. इम्युनिटी राहत नाही. तुमच्यामध्ये जी इम्युनिटी पॉवर असते, घरातल्या मुलांमध्ये, मोठ्यांमध्ये जी इम्युनिटी पॉवर असायला हवी तितकी राहत नाही आणि प्रत्येक आजाराशी लढणं हे सुद्धा तुम्हाला अवघड बनतं. आजारपण वाढत जातात. इम्युनिटी कमी असली की त्या ठिकाणी आपण कोणत्याही आजाराला फाईट करू शकत नाही. तुमच्यातल्या पांढऱ्या पेशी, लाल पेशी ह्या सगळ्याचा प्रॉब्लेम सुरू होतो आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला इम्युनिटी वाढवण्यासाठी उपाय करावे लागतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांसाठी हानिकारक म्हणजे कॉन्फिडन्स राहत नाही मुलांमध्ये. शिवाय मुलं चिडचिडी बनत जातात. तुम्ही कोणतंही काम करायला घेतलं तर ते पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये राहत नाही. सतत मन अस्थिर राहतं, चंचल राहतं. हे करू का नको करू, हा डिसिजन घेऊ का नको घेऊ, असा डिसिजन घेतला तर प्रॉब्लेम तर होणार नाही ना, असा सतत भावना. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एकतर कॉन्फिडन्स कमी, मन अस्थिर, डिसिजन न घेणं आणि ते डिसिजन जर घेतलं तर ते काम होईल का नाही याच्याबाबत सतत मनामध्ये साशंक असणं. याचा अर्थ नकारात्मकता कम्प्लिटली वाढत जाते आणि तुम्हाला त्याचे परिणाम म्हणून तुमचं कोणतंही काम पूर्ण होत नाही. या सगळ्या गोष्टी ईशान्य दिशेला प्रॉब्लेम असला की होतात. आता ईशान्य दिशेला प्रॉब्लेम म्हणजे फक्त देवघर नसेल तर इतक्या सगळ्या गोष्टी होतात का, तर नाही. तुमचं देवघर ईशान्य दिशेला असावं ही एक अगदी साधी गोष्ट आहे किंवा ही व्हायला पाहिजे, हे एक बेसिक कन्सेप्ट आहे कोणत्याही वास्तूची. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. ठीक आहे. आता ईशान्य दिशेला देवघर ठेवू शकला नाही तुम्ही तर तुम्ही तुमचं देवघर पूर्वेला सुद्धा ठेवू शकता. आणि ईशान्य दिशेला तुम्हाला फक्त तिथला जो प्रॉब्लेम आहे तो तिथनं बाहेर काढायचा आहे. म्हणजेच काय, जड जड कपाटं जर तुम्ही तिथं ठेवलेली असतील तर आधी तुम्हाला ते तिथून हलवायचं आहे. कारण तिथली जागा ही हलकी असावी, पूर्णपणे रिकामी असावी. त्यामुळे जर तुम्ही तिथे ते ठेवलं असेल तर तुमचं माइंड, तुमचे विचार हे स्टॉप होतील, चालणारच नाही डोकं. मुलांना सतत प्रॉब्लेम येतील, मुलांना सतत अडचणी येतील आणि त्यांचे मार्क्स खाली जातील. त्यामुळे काय करायचं, त्यामुळे या गोष्टीवर लक्ष ठेवायचं की तिथे तुम्ही काही जड ठेवलेलं नाही. बऱ्याच घरात मी बघितलेलं आहे, वास्तू करायला मी जेव्हा जाते ईशान्य दिशा पाहिली की तुम्ही तिथे अडगळ ठेवलेली असते किंवा अडगळीच्या वस्तू, तुटल्या फुटलेल्या वस्तू असं सगळं स्टोअर करून लोक ठेवतात ईशान्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये. कशासाठी? नका ना ठेवू तिथे. तुम्हाला जर तुमच्या घरातल्या जड वस्तू ठेवायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा एक दिशा नेमून दिलेली आहे. मग ईशान्य दिशेचा वापर त्यासाठी करू नका. ईशान्य दिशेला जितकं हलकं फुलकं ठेवता येईल तितकं ठेवा. त्यामुळे काय होतं, तुमचं माइंड हे प्रॉपर चालायला लागतं, तुम्हाला गोष्टी करायची इच्छा निर्माण होते आणि पॉझिटिव्हिटी वाढते. त्यामुळे तुमच्या घरातली ईशान्य दिशा तुम्ही नक्की चेक करा आणि जर तिथे असं काही असेल तर आधी तिथून ते हलवा. ईशान्य दिशेला कलर कोणता असावा, तर एकदम सॉफ्ट असा, एकदम छान असा कलर तिथे असला पाहिजे. सॉफ्टमध्ये ग्रीन, सॉफ्टमध्ये ब्ल्यू किंवा सॉफ्टमध्ये पीच कलर किंवा असे हलके फुलके कलर तुम्हाला त्या दिशेला द्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, तिथलं जे वातावरण निर्मिती होते ती अगदी पॉझिटिव्ह राहते. आणि तिथे तुम्ही एखादं तुळशीचं रोप ठेवू शकता, छोटंसं घरामधलं होम प्लांट म्हणून तुम्ही ते ठेवू शकता आणि ती जागा तुम्ही अगदी सुशोभित करून त्या जागेचा प्रॉपर वापर करू शकता. तर हे नक्की तुम्ही
तुमच्या घरामध्ये चेक करणार आहात की तुमची ईशान्य दिशा कुठे आहे, क्लटर फ्री आहे का, तिथे खूप सारं सामान तुम्ही ठेवलेलं आहे, जड कपाटं आहेत. जे काही असेल ते एकदा चेक करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुमच्या ईशान्य दिशेला काय आहे किंवा तुमची ईशान्य दिशा कशी आहे. जर तिथे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने तिथे जे काही प्रॉब्लेम असेल तो दूर करू शकता आणि त्यासाठी तुम्ही त्यांची मदत घेऊन तिथे प्रॉपर रेमेडी करू शकता. जर तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉल करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि तुमच्या घरामधल्या या वास्तूचे रेमेडीज मी तुम्हाला नक्कीच देईल, जेणेकरून तुमचं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुमच्या घरातही वातावरण पॉझिटिव्ह राहायला मदत होईल. मी तुमच्या घरी वास्तू विजिटसुद्धा करते. तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे येऊन सुद्धा मी तुमचं वास्तू विजिट करून विना तोडफोड तुम्हाला रेमेडीज देऊ शकते. नक्कीच कॉल करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. तुमच्या वास्तू रिलेटेड काही गोष्टी असतील तरी तुम्ही मला कमेंट करून कळवा, त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.